संसदेचं पावसाळी अधिवेशन संपायला आता फक्त काही तास शिल्लक राहिले. या पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणावी तशी कुठल्याही विषयावर गंभीर चर्चा होऊच शकली नाही, कारण ह्या अधिवेशनाचा बराचसा काळ हा गोंधळ आणि गदारोळातच गेला. या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली, सरकारच्या विरोधात आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विरोधात. याला मोठं निमित्त ठरलं ते दिल्लीमधल्या तरुण विद्यार्थ्यांचं आंदोलन. दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आणि लाठीमारावरून राहुल गांधी यांनी सरकारला घेरलं. पण त्याच वेळी झारखंडमध्ये सुद्धा पेपर फुटीच्याच मुद्द्यावर तरुणांनी आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलनाबाबत मात्र राहुल गांधी फार बोलेनात. मग सरकारनं झारखंडमधल्या आंदोलनावरून राहुल गांधींना घेरलं. राहुल गांधी दुटप्पी भूमिका घेत आहेत असा आरोप करत भाजपच्या नेत्यांनी संसदेमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. पण जे राहुल गांधी दिल्लीमध्ये पेपर फुटीच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत, तेच राहुल गांधी, तीच आक्रमकता झारखंडमध्ये का दाखवत नाहीत? हा प्रश्न तर कुणाच्याही मनात येईल ना. या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल ना, तर आधी झारखंडमध्ये काय सुरू आहे ते नीट समजून घ्या. झारखंडमध्ये सध्या तरुणांचं आंदोलन सुरू आहे. मुद्दा तोच, पेपर फुटीचा आणि आपल्या सडलेल्या शिक्षण व्यवस्थेचा. झारखंडमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये पेपर फुटीचे आरोप झाले. यातली एक परीक्षा झाली होती 2024 ला. ग्रुप बी आणि ग्रुप सी कर्मचारी भरतीची ती परीक्षा होती. जवळपास 2000 जागा भरायच्या होत्या. 3 पेपर विद्यार्थ्यांना लिहायचे होते. 3 पैकी 2 पेपर लिहिले आणि मग विद्यार्थ्यांना कळलं की परीक्षेचा पेपर फुटला. मग तिसऱ्या पेपरसह अवघी परीक्षाच रद्द झाली. पुन्हा परीक्षा घेतली गेली, पुन्हा तोच प्रकार. मुलांनी आरोप केला की दुसऱ्यांदा जी परीक्षा घेतली गेली तिचेही पेपर फुटले. सरकार म्हणालं नाही फुटले. मग मुलं न्यायालयात गेली. न्यायालयानं चौकशी करायला सांगितली. सरकारनं एकीकडे एसआयटी नेमली, दुसरीकडे सीआयडीचाही तपास सुरू झाला. एसआयटीनं कोर्टाला सांगितलं पेपर फुटी झालेलीच नाही. सीआयडीनं कोर्टाला सांगितलं परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेत. कोर्टही गोंधळलं. पुन्हा सखोल तपास करायला सांगितला. पोरांनी कोर्टाला सांगितलं आमचा राज्य सरकारच्या चौकशीवर विश्वासच नाहीये, तुम्ही सीबीआयची चौकशी लावा. कोर्टानं सांगितलं नाही. मुलांनी कोर्टाला सांगितलं या केसचा निकाल लागेपर्यंत संबंधित परीक्षेचा निकाल घोषित करू नका. कोर्टानं सांगितलं नाही. कोर्टानं उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करायला झारखंड सरकारला परवानगी दिली. 2025 मध्ये सरकारनं निकाल लावला आणि भरतीही केली. पण परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली होती की नव्हती याचा जो निकाल लागेल त्यावरच या नियुक्त्या अवलंबून असतील असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. 2026चं वर्ष अर्ध सरलंय आणि तरीही 2024 मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली होती की नव्हती याचं उत्तर झारखंडच्या मुलांना मिळालेलं नाहीये. आता इतकं सगळं झाल्यावर सुद्धा व्यवस्था हलेल? छे, ढिम्म हल्ली नाही. सरकारी नोकरीसाठीची आणखी एक परीक्षा झाली 2026 मध्ये. तिथे तर सरकारनं कहर केला. इथंही पेपर फुटीचा आरोप झाला. पण इथं आरोप फक्त पेपर फुटी पुरता नव्हता. इथं विद्यार्थ्यांचे ओएमआर शीट्स बदलले गेले. ज्या मुलांनी पास होण्या इतक्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं दिली नाही ती मुलं मेरिटमध्ये आली असे आरोप झाले. या परीक्षेचा निकाल लावताना कॅटेगरी वाईज कट ऑफही लावला गेला नाही. मुलांना त्यांचे ओएमआर शीट्स दिले गेले नाही. आधी ज्या कंपनीवर पेपर फुटीचे आरोप होते त्याच कंपनीला परीक्षेचं कंत्राट दिलं असं मुलांचं म्हणणं आहे. या परीक्षेच्या बाबतीत एवढे आरोप झालेत की या परीक्षेमध्ये नेमकं योग्य काय झालं हा सवाल असावा. झारखंडचे विद्यार्थी या विरोधात आवाज उठवतच होते. पण जुलै महिन्यात पेपर फुटीच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये आंदोलन झालं आणि ते आंदोलन देशात पोहोचलं. मग झारखंडचे विद्यार्थीही एकत्र आले आणि त्यांनी राजधानी रांचीमध्ये आंदोलन सुरू केलं. देवेंद्रनाथ महतो यांनी 2 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. पण दिल्लीचा अनुभव गाठीशी असल्यामुळं झारखंड सरकारनं लगेचच चर्चेची दारं खुली केली. चर्चेच्या फेऱ्या झाल्या. 2026 ची म्हणजे मगाशी सांगितलेली ती दुसरी परीक्षा झारखंड सरकारनं रद्द केली. जेपीएससीच्या प्रमुखांसह 3घांनी राजीनामे दिले. मग सीआयडी चौकशी सुरू झाली. पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की 2024 ला झालेली ती जी पहिली परीक्षा होती तीही रद्द करा आणि सीबीआयची चौकशी लावा. या 2 मागण्यांवर झारखंड सरकार तयार नाहीये. कारण 2024च्या परीक्षेबाबत कोर्टात केस सुरू असल्यामुळं झारखंड सरकारला तो निर्णय घेता येणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. आणि सीबीआय चौकशी करायची तर केंद्र सरकारच्या हातात चौकशी द्यावी लागणार. झारखंडमध्ये बीजेपीचं सरकार नाहीये, त्यामुळे सरकार सीबीआय चौकशीला तयार नाहीये आणि त्यामुळेच झारखंडमध्ये आंदोलन अजूनही सुरूच आहे. आता मुद्दा येतो तो राहुल गांधींचा. राहुल गांधी या आंदोलनाबाबत का बोलत नाही असा विरोधकांचा सवाल आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात राहुल गांधींनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. देशभरात आंदोलनं सुरू झाली. जेव्हा राहुल गांधींचं आंदोलन सुरू होतं तेव्हाच दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन झालं. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू झालं. सुरुवातीला या आंदोलनाकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं, राहुल गांधींचंही नव्हतं. पण सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेलं आणि आंदोलन देशभरात पसरलं. राहुल गांधी तेव्हा दिल्लीतच होते, पण ते एकदाही जंतर मंतरवर गेले नाही. 20 तारखेला म्हणजे संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुलांनी मोर्चा काढला. त्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.
गोळीबारही केला. मग मात्र आंदोलनाची व्याप्ती वाढली. राहुल गांधींनी मोर्चातल्या लाठीमारावर, गोळीबारावर जोरदार आवाज उठवला. पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं. संसदेमध्ये गदारोळ झाला. शेवटी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला. मुलांनी आंदोलन संपवलं, मुलं घरी निघून गेली. पण राहुल गांधींसह विरोधकांनी मात्र या मुद्द्यावरची आपली तलवार म्यान केली नाही. त्यांचा मोर्चा वळला तो अमित शहांकडे. अमित शहांनी गोळीबाराचं उत्तर द्यावं अशी मागणी सुरू झाली. सरकारनं लाठीमाराबाबत, गोळीबाराबाबत माफी मागावी अशी मागणी केली. तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा घेतला विरोधकांनी. पण दिल्लीमध्ये हे सगळं सुरू असताना तिकडे झारखंडमध्ये 2 ऑगस्टला पेपर फुटीच्याच मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना घेरायला सुरुवात केली. कारण झारखंडमधल्या मुलांचं आंदोलन झारखंड सरकारच्या विरोधात आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जेएमएमचं सरकार आहे. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राहुल गांधींची काँग्रेस या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यांचे जवळपास 4 मंत्री आहेत. झारखंडमध्ये भाजपा विरोधी पक्षात आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये जर पेपर फुटीच्या मुद्द्यावर राहुल गांधी भाजपाच्या नेत्यांचे राजीनामे मागतात, तर झारखंडमध्ये पेपर फुटीच्या मुद्द्यावर राहुल गांधी गप्प का? हा भाजपाचा सवाल आहे. आणि सवाल गैरलागू अजिबात नव्हता. राहुल गांधींचा पक्ष जर सत्तेत असेल आणि तिथेही विद्यार्थी पेपर फुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करत असतील, तर राहुल गांधींनी भूमिका घेणं गरजेचं होतं. पण राहुल गांधींना दिल्लीसारखी कठोर भूमिका झारखंडमध्ये घेणं शक्यच नव्हतं. आणि याला कारण आहे झारखंड विधानसभेचं गणित. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत 81. बहुमताचा आकडा आहे 41. जेएमएम कडे आमदार आहेत 34, काँग्रेसकडे आमदार आहेत 16, आरजेडी कडे आमदार आहेत 4 आणि सीपीआयचे 2 आमदार. असे मिळून सत्ताधाऱ्यांकडे आहेत एकूण 56 आमदार. विरोधी पक्षामध्ये आहे भाजपा, ज्यांच्याकडे आहेत 21 आमदार आणि इतरांचे मिळून 4 आमदार आहेत. म्हणजे काँग्रेसनं इथं कठोर भूमिका घेतली तर जेएमएमला फटका बसणार. आणि जर जेएमएम आणि काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाली, दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावले, तर राज्यात सत्तांतर होऊ शकतं. आणि जर सत्तांतर व्हायचं असेल तर मार्ग एकच आहे, तो म्हणजे जेएमएमने भाजपासोबत जाणं. म्हणजे काँग्रेसनं सत्तेतून बाहेर जाणं आणि भाजपासाठी सत्तेचे दरवाजे खुले होणं. पण जेएमएमचं सुद्धा भाजपशी फार सख्य नाहीये. कारण मागच्या सरकारमध्ये म्हणजे 2024ला निवडणुकीच्या काही काळ अगोदर हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली होती. 5 महिने ते जेलमध्ये होते. त्या काळात चंपाई सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री झाले. पण निवडणुकीच्या तोंडावर चंपाई सोरेन यांनी भाजपाची साथ धरली. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेएमएम साठी सुद्धा काँग्रेसची साथ महत्वाची आहे. आणि याच गणितामुळे झारखंडच्या मुद्द्यावर राहुल गांधी तितके आक्रमक दिसले नाहीत जितके ते दिल्लीमध्ये दिसले. याचा अर्थ असा नाहीये की काँग्रेसनं, राहुल गांधींनी झारखंडच्या मुद्द्यावर अजिबातच भूमिका घेतली नाही. काँग्रेसनं काही प्रमाणात ते केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. काँग्रेसचं शिष्टमंडळ या मुद्द्यावर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना भेटलं. पण एकूणातच हा मुद्दा काँग्रेससाठी फारसा अडचणीचा नव्हताच. कारण झारखंडमध्ये ना कुठल्या काँग्रेस नेत्यावर थेट आरोप होत होते आणि ना विद्यार्थ्यांनी सरकारमधल्या कुणा मंत्र्याचा राजीनामा मागितला होता. शिवाय आंदोलन सुरू झाल्यावर सरकारनं चर्चाही सुरू केल्या होत्या. अगदी मोर्चा निघण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चर्चा होत होत्या. पण काही मागण्यांवर एकमत झालं नाही म्हणून मुलांनी मोर्चा काढलाच. त्यामुळे राहुल गांधींसाठी झारखंडमध्ये परिस्थिती ठीकच होती. झारखंडच्या मोर्चातही पोलिसांनी लाठीमार केला. तिथेही पाण्याचे फवारे सोडले. पण त्याची तीव्रता दिल्ली इतकी नव्हती. शिवाय या मोर्चानंतर राहुल गांधी यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कुठल्याही हिंसाचाराचं समर्थन आम्ही करूच शकत नाही. त्यामुळे दिल्लीतही विरोधकांना राहुल गांधींवर हल्लाबोल करण्याची फार मोठी संधी मिळाली नाही. पण झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. झारखंड सरकार भाजपावर आंदोलनाच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप करते. म्हणजे थोडक्यात काय, आज जरी राहुल गांधींसाठी झारखंड फार कठीण दिसत नसलं तरी भविष्यात ते तसंच राहील याची आत्ता तरी खात्री नाहीये.